नमस्कार. मी सुभाष मिसा, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर, मीडिया ॲडमिशन प्रोसेस, JVJ अकॅडमी अँड करिअर गायडन्स अक्लोज. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, या क्लिपमध्ये मी आपणास MBBS ॲडमिशनबाबत जे पर्याय आहेत ते सांगणार आहे. क्लिप शेवटपर्यंत पहा, ऐका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला आणि गरजू पालक विद्यार्थ्यांना मेडिकल ॲडमिशनविषयीची माहिती वारंवार मिळत जाईल आणि तुमचं जो ताणतणाव आहे तो थोडासा कमी होईल. तुम्हाला MBBS करायचं आहे, 100% करायचं आहे, पण पर्याय माहीत नाहीत. तुम्ही अनेक ठिकाणी ऐकता किंवा बाहेर समाजामध्ये अनेक काही चर्चा असतात. त्या चर्चा ह्या अर्धवट असतात, ते परिपूर्ण होऊ शकत नाहीत. परिपूर्ण जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला कुठेतरी जॉईन व्हावं लागतं, माहिती घ्यावी लागते. अर्धवट माहिती घेऊन काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आपण उतरू नका, हा आमचा एक सल्ला असेल. जर तुम्हाला MBBS करायचं असेल आणि ते महाराष्ट्रातच करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS आणि प्रायव्हेट MBBS जर तुम्हाला पाहिजे असेल तर साधारणपणे तुम्हाला 500+ मार्क्स पाहिजेत तरच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये MBBSसाठी ॲडमिशन मिळू शकतं. अन्यथा तुम्हाला ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये मिळू शकत नाही. प्रायव्हेट कॉलेजला तुम्ही म्हणाल की फी आहे, फी आम्हाला भरता येत नाही किंवा तशा पद्धतीची परिस्थिती नाही. अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पटकन रिपीट करावं जर तुम्हाला MBBS करायचं असेल तर. परंतु अनेक शासनाच्या योजना आहेत, अनेक शिष्यवृत्त्या आहेत, फी माफी आहे. 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर तुमची काही कॅटेगरीला संपूर्ण फी माफ होते, काही कॅटेगरीला 50% फी माफी होते. त्या पद्धतीनं तुम्ही विचार करून ते प्रायव्हेट कॉलेज स्वीकारू शकता. मुलींसाठी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून 100% फी माफी आहे, कितीही कॉलेजची फी असेल तरीसुद्धा. म्हणजे तुम्हाला 500 मार्क्स असतील तर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतं. तुम्हाला महाराष्ट्रातच घ्यायचं आहे आणि तुमचा स्कोर 500पेक्षा कमी आहे, 550, 450, 400पर्यंत आहे, तर तुम्हाला दुसरा एक महाराष्ट्रामध्ये पर्याय आहे, ती म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी. या डीम युनिव्हर्सिटीमधून तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी बजेट तुमचं जास्त लागतं आहे, कारण डीम युनिव्हर्सिटीमध्ये साधारणपणे 20 लाख पर इयरच्या पुढंच कॉलेज फी आहे. साधारणपणे 30पर्यंत कॉलेज फी आहे, ट्युशन फी. फक्त ट्युशन फी, याच्यामध्ये हॉस्टेल मेस नाही. आणि मग तुमचं त्या पद्धतीनं बजेट असेल तर तुम्ही डीम युनिव्हर्सिटीमधून जाऊ शकता. कितीही कमी मार्क्स असतील मग तुम्ही डीम युनिव्हर्सिटीमधून आपल्याला ॲडमिशन मिळेल असंही समजू नका. डीम युनिव्हर्सिटीचा सुद्धा कट ऑफ लागतो. तो कट ऑफसुद्धा पूर्वीपेक्षा खूप हाय असतो. साधारणपणे तुम्हाला 350पेक्षा जास्त मार्क्स डीम युनिव्हर्सिटीजमध्ये जायला सुद्धा महाराष्ट्रामध्ये पाहिजेत. आणि मग हा दुसरा पर्याय आहे महाराष्ट्रामधला. नंतरचा पर्याय आहे ते म्हणजे मॅनेजमेंट किंवा IQ कोटा. याच्यामधून सुद्धा तुम्ही जाऊ शकता कमी मार्क्स असतील तर, पण तुमचं बजेट तसं हाय पाहिजे, कारण तिप्पट 5पट अशा स्वरूपामध्ये फी आकारली जाते. त्या पद्धतीनं तुम्ही तशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन घेऊन ॲप्लिकेशन करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता. आता MBBS करायचं आहे, महाराष्ट्रामध्ये 500पेक्षा कमी मार्क्स आहेत, त्यामुळे बसत नाही. डीमला बजेट नाही, IQ कोट्याला बजेट नाही आणि MBBS करायचं आहे, बाहेर जायचं नाही, आउट ऑफ स्टेट जायचं नाही, तर रिपीट करा, अभ्यास चांगला करा आणि कट ऑफमध्ये किंवा तुमची मार्क्स कशी वाढतील अशा पद्धतीचा प्रयत्न करून मार्क्स वाढवून पुढील वर्षी प्रयत्न करा, हा सल्ला असेल. आता तुम्ही म्हणाल आम्हाला आउट ऑफ स्टेट ही चालू शकतं, तर दुसरं स्टेट आपल्या लगतचं तो म्हणजे कर्नाटक. या कर्नाटकमध्ये जर ॲडमिशन तुम्हाला पाहिजे असेल 12 लाख 13 लाख पर इयरपर्यंत, तर त्यालासुद्धा तुम्हाला मार्क्स पाहिजेत. साधारणपणे 400+ किंवा 400च्या आसपास जर मार्क्स असतील तर तुम्ही 12 लाख पर इयर किंवा 13 लाख पर इयरमध्ये कर्नाटक, आंध्र, तेलंगणामध्ये बसू शकता. त्यापेक्षा जर कमी मार्क्स असतील तुमची तर तुम्ही कर्नाटक, आंध्र किंवा तेलंगणामध्ये
बसू शकत नाही. कर्नाटक, आंध्र, तेलंगणामध्ये बसू शकाल, परंतु तुम्हाला दुसऱ्या कोट्यातून जावं लागेल. 12 लाख 13 लाख पर इयरचं कॉलेज तुम्हाला मिळणार नाही. फीचं जास्त फी असणारं कॉलेज साधारण 18 लाख 20 लाख 25 लाख 27 लाख 32 लाख 35 लाख पर इयरपर्यंत कॉलेज आहेत अदर कोट्यामध्ये कर्नाटकमध्ये. म्हणजे कर्नाटकमध्ये सुद्धा महाराष्ट्रासारखंच आहे. तुम्हाला कितीही कमी मार्क्स असतील तर कर्नाटकमध्ये 100% ॲडमिशन तुम्हाला मिळू शकतं, परंतु तुमचं बजेट तेवढं पाहिजे. बजेट तुमचं हाय पाहिजे. जेवढी मार्क्स कमी तेवढं बजेट हाय. तुमचं बजेट असेल तर तुम्हाला कर्नाटकमध्ये सुद्धा तशा पद्धतीचं ॲडमिशन मिळू शकतं. परंतु तुम्हाला 12 लाख किंवा 13 लाख पर इयरपर्यंतच ॲडमिशन कर्नाटक, आंध्र किंवा तेलंगणामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला 400च्या आसपास मार्क्स पाहिजेतच. त्यापेक्षा कमी मार्क्स असतील तर बजेट तुमचं 18, 20, 22पर्यंत जाऊ शकतं. तुम्हाला नंतरचा पर्याय असेल तो म्हणजे डीम युनिव्हर्सिटी इन इंडिया, भारतातील सगळ्या डीम युनिव्हर्सिटी सगळ्या स्टेटमधल्या. तर याचं सुद्धा बजेट साधारणपणे 18 लाखापासून वरतीच आहे. त्याला सुद्धा कट ऑफ असतो. कमी फी असेल तर तिथला कट ऑफ जास्त असतो. थोडीशी फी जास्त असेल 25 लाख 26 लाख तर कट ऑफ कमी येतो. साधारणपणे 250-250 मार्कापर्यंत सुद्धा तुम्हाला पाँडिचेरीमधील कॉलेज किंवा इतर स्टेटमधील कॉलेज, तामिळनाडूमधील कॉलेज MBBSची मिळू शकतात. तशा पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करा किंवा आमच्या ऑफिसला एक वेळ भेट द्या. आमच्याकडून तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी मिळून जाईल. आता तुम्ही म्हणाल की कर्नाटकमध्ये जास्त फीमध्ये आम्हाला जायचं नाही, 12-13 लाखमध्ये जर बसेल तरच आम्ही जाणार आहे. मग अशा पद्धतीचे नंतर कमी फीची कॉलेज कुठल्या स्टेटमध्ये तुम्हाला मिळू शकतात? तर दुसरे स्टेट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने जर आपला नंतरचा जर जवळचं स्टेट म्हणलं तर छत्तीसगड आहे. त्या छत्तीसगडमध्ये सुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. ओपन स्टेट आहे, परंतु तिथं जो कट ऑफ आहे तो कट ऑफसुद्धा या ठिकाणी जास्त आहे. साधारणपणे कर्नाटकचा कट ऑफ जिथं संपतो त्यानंतरचा छत्तीसगडचा किंवा त्याच दरम्यानचा कट ऑफ हा छत्तीसगडमध्ये असतो. साधारणपणे 7 लाख 8 लाख 9 लाख पर इयर फी छत्तीसगडच्या MBBS कॉलेजची आहे. परंतु तिथं काही इतर फी असे मिळून साधारणपणे 10 लाख पर इयरपर्यंत तुम्हाला कॉलेज या ठिकाणी मिळू शकतं. परंतु तुमचा जो स्कोर आहे तो 450, 400 किंवा 450च्या आसपास पाहिजे. जास्त 300 मार्क्स असतील तर तुम्हाला छत्तीसगडमध्ये ॲडमिशन या ठिकाणी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे अशा मार्क्सने विद्यार्थ्यांनी छत्तीसगडमध्ये प्रयत्न करावा. आता छत्तीसगडमध्ये मिळत नाही म्हणजे 450पेक्षा कमी मार्क्स आहेत, 350पर्यंत मार्क्स आहेत आणि कमी फीमध्ये मिळायचं आहे. नंतरचा पर्याय असतो म्हणजे उत्तर प्रदेश, UP. इथंही तुम्हाला साधारणपणे 12 लाखापासून ते जे काही मायनॉरिटीचे कॉलेज आहेत ते 18, 19, 20 लाखापर्यंत फीचे कॉलेज आहेत. इथं तुम्हाला जर 350+ मार्क्स असतील तर UPमध्ये ॲडमिशन तुम्हाला मिळू शकतं. गेल्या 10 वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांना ॲडमिशन आमच्या JVJ अकॅडमीद्वारे अगदी ऑथेंटिकपणे करून दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की त्याहीपेक्षा आमचा स्कोर कमी आहे, 300 मार्काला UPमध्ये या ठिकाणी बसू शकत नाही, 350 बसू शकत नाही, किंबहुना 350सुद्धा जी मार्क्स आहेत ती चालू वर्षीला या ठिकाणी जी कमी फी आहे 12 लाख 13 लाखपर्यंत ते कॉलेज तुम्हाला मिळणार नाही. मग कमी फीचं कॉलेजच्या राज्यानंतर कुठलं आहे तर नंतरचं जे स्टेट असतं ते म्हणजे बिहार. या बिहारमध्ये तुम्हाला साधारणपणे 12 लाख 13 लाख 14 लाख 15 लाखपर्यंत पर इयर फीपर्यंतचं कॉलेज या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. तशा पद्धतीचं तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर तुम्हाला ते कॉलेज मिळू शकतं. साधारणपणे 350+ मार्क्स असतील तरीही तुम्हाला बिहारमध्ये साधारणपणे 12, 13, 14, 15, 16 लाख पर इयरपर्यंत कॉलेज मिळू शकतं. बिहार आहे किंवा UP आहे असं अजिबात मनामध्ये आणू नका. कॅम्पस खूप छान आहे, तिथले सुद्धा टीचिंग खूप छान आहे. अनेक विद्यार्थी आपले तिथे शिकत आहेत आणि शिक्षणासाठी पुढं जायचं असेल, आपल्या पायावरच विद्यार्थी उभा राहायचा असेल तर कुठेही जाऊन शिक्षण आपण घेतलंच पाहिजे. आपण मागं राहता कामा नये. यानंतरचं राज्य त्यानंतर असेल ते म्हणजे पश्चिम बंगाल, वेस्ट बंगाल. इथंही तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. जर तुमच्या त्याहीपेक्षा कमी स्कोर असेल, 250-300 मार्क्स असतील तर इथं तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. नंतर राजस्थानमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. पहिल्या दुसऱ्या राऊंडला मिळणार नाही, तिसऱ्या राऊंडला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं.
राजस्थानमध्ये 2-3 कॉलेज पॅसिफिक वगैरे खूप छान आहेत. म्हणजे राजस्थानमधले सगळेच कॉलेज चांगले आहेत. इथेही तुम्हाला साधारणपणे 250 मार्क असतील तर चांगले कॉलेज साधारणपणे 16 लाख, 17 लाख, 18 लाख, 20-22 लाखापर्यंत मिळू शकतं. हरियाणामध्ये मिळू शकतं, पंजाबमध्ये मिळू शकतं, हिमाचल प्रदेशामध्ये मिळू शकतं, त्रिपुरामध्ये मिळू शकतं. अशा अनेक स्टेट आहेत जिथं आम्ही गेल्या 10 वर्षापासून अनेक विद्यार्थी MBBSसाठी पाठवले आहेत. तर ज्यांना कोणाला असा कमी स्कोर असेल तर त्या स्कोर पद्धतीनं आणि तुमच्या बजेटप्रमाणे आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत. पूर्ण भारतामधील सगळ्या स्टेटमध्ये ॲडमिशन आम्ही अगदी ऑथेंटिकपणे गेल्या 10 वर्षापासून करतो आहे. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तुमचा स्कोर जर जेमतेम असेल तर एक वेळ अवश्य आमच्या अकॅडमीला भेट द्या. आमचं ऑफिस अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आहे. आमचा जो मोबाईल नंबर आहे तो 9767712222 आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. तुमचं ॲडमिशन अगदी कन्फर्म आणि ऑथेंटिक होईल. आज बस इथंच. ऑल दी बेस्ट. धन्यवाद.